मागीर भर घालून रेंजेबद्दल एक दोन शब्द सांगू यामध्ये कुणाबद्दल माननीय आमदारजी दारोळकर, त्याप्रमाणे सागर तिळवी, सरपंच, उपसरपंच, त्याचप्रमाणे इथे जे जमलेले आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो की इथे जागेचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना बसता येत नाही, त्याच्यामुळे कोणी रागावू नये. भद्राय नेता प्रजास्ता वितंते पुंडरीकाक्षं नमस्ते विश्वभावना सुब्रह्मण्यं महापुरुष पूर्वज गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. जय स्वामी समर्थ आदिशक्ती माया भूमिका आदिव गुरुकुल येता 12-5-5 त्याप्रमाणे तुझ्या सभाचा अधिपती ब्राह्मण देवता नवल्या भंगावता राखण करणारा पुरुष दुमनीचा मालक त्याप्रमाणे परमेश्वरा आज त्या ठिकाणी माननीय जी दारोळकर आणि त्याचप्रमाणे सगळे पंचायत मेंबर सरपंच वगैरे ज्यांच्या सहाय्याने आज या ठिकाणी ब्राह्मणाकडे लाईट नव्हती कितीशी वर्ष की आज लाईट हे उद्घाटन आता या ठिकाणी करणार आहे. तेव्हा तुम्हाला सर्व देवतांना अमृत फळ ठेवून शरण आलो आहे. मला दीर्घायुष्य त्याचप्रमाणे त्यांच्या कामात पूर्णपणे यश प्राप्त हो. त्याचप्रमाणे हे पंचायत मेंबर आहेत त्यांना सर्वांना चांगल्या प्रकारचं यश आयुष्य अर्घ प्राप्त हो अशी या ब्राह्मणाच्या त्याचप्रमाणे भूमिका घेता देवतांच्या चरणाकडे विनंती करून सांगणं करतोय. मान्य करून घ्या. सगळ्यांना सुखी राखा, यश द्या आणि बरा करा. आम्हाला सहकार्य याच्यापुढे करावं. ज्या काही इच्छा असेल ते आम्ही सांगू त्यांच्याकडे आणि सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. बाबा इकडे बघा जरा. एक फोटो सगळ्या मेंबर्स माझ्या वतीने माननीय आमदार साहेबांना हलकाशी शाळा देऊन त्यांचा सत्कार करतोय.
मोरेश्वर केरकर भटजी हे आमचे केरकर यांचे ब्राह्मण देवस्थानाक हांगा लायट कितलीशी वर्सां नासली. त्यांनी एक 2-3 म्हयन्या पयलीं म्हाका म्हणपा लागले की सागर तूं तरी पळय रे कितलीं वर्सां जालीं की कोणीच आपल्या म्हणटा तशें देवळाक अजून लायट हाडपाक हेल्प करूंक ना. सो हांवें म्हटल्यार पळोवया रे भटजी म्हटल्यार कितें प्रोसेस आहा तें तरी म्हटल्यार तुमकां सांगता. मागीर ताका हांवें सांगलें ताका म्हटल्यार पयलीं आदी देवस्थान आहा ताका आमी एक नंबर दिवया पंचायतीच्या वतीन. सो आमी मागीर ताका पंचायतीन सगळ्यांच्या सहकार्यान आमी तांकां पंचायतीन नंबर दिलो. त्याच्या उपरांत जे लायटीचे जे कितें प्रोसेस आसले ती आमी फायल तयार केली आनी इलेक्ट्रीक डिपार्टमेंटान प्रोड्यूस केली. त्याच्या उपरांत पोल जे घालपाक जाय आसले ताका खर्च खूब आसलो. इतले लांब डिस्टन्स हांगाच्यान पळयत जाल्यार रस्त्यार म्हाका दिसता मोर दॅन 600-700 डिस्टन्स आसा. ताका जे पोल आनी लायट हाका खर्चय म्हाका दिसता खूब येतालो, एक 35-40 हजार. तो पॉसिबल नासलें तांकां. सो म्हाका म्हणपा लागलो आमदाराच्या कानार घाल. सो हांवें आमदार साहेबाच्या कानार घातली की अशें अशें आसा म्हटलें. खुबशे जुने देवस्थान आसा ते आनी हे भटजी जे आहात हे आमच्या पालया गांवाचे सगळे जे कार्य आसा देवस्थानाचे म्हणा पूजा म्हणा सत्यनारायण पूजा किंवा लग्न सोहळा अशे सगळे देवस्थानाचे कार्य ते करतात. आणि खंय तरी तेंच्या मनात एक शल्य असले की खंय तरी आपूण इतले पालये गांवाची सेवा करता इतल्या देवदेवतांची, पण आपले जे मूळ देवस्थान आसा आपले जे ब्राह्मण देवस्थान आसा तेकाच खंय तरी अजून पर्यंत लायट ना. तो देव खंय तरी अंधारात आसा. तेका खंय तरी एक लायट मेळोंक जाय. ही म्हाका तेंच्यांनी खूब फावटी प्रत्येक फावटी इल्ल्या फावटी म्हाका 2-3 म्हयन्या पयलीं विचारता सागर खंय पावला रे प्रोसेस, खंय पावला रे, जाता मरे का तूं आपणाक फटयता. म्हटल्यार भटजी म्हटल्यार कांय टेन्शन घेवं नाका, आमी पंचायत मंडळ तुका सगळ्यांचो सहकार्य आसा आनी आमच्या आमदाराचेर म्हटल्यार आमकां विश्वास आसा. म्हणून हांवें तांकां एश्युरन्स दिल्लें की चवथी पयलीं कशेंय करून तुमच्या ब्राह्मण देवस्थान जो तुमचो काळोखात आसा ताका आमी उजवाडात हाडया. म्हणून आयज आमदाराच्या सहकार्यान आणि आमच्या पंचायतीच्या सगळ्या सहकार्यान आणि सगळे जे ग्रामस्थ आहात तुमच्या सहकार्यान आयज लायट हांगासर पेटलेली आसा. आणि हें सांगूंक सोदता हांव की जर रोड आसा ते जर तुमी एनओसी दीत जाल्यार आमदार साहेबाच्या सहकार्यान आमी ते रोडाचेंय काम आमी हातीत घेवंक सोदता. आणि हांव खरोखरच आमच्या आमदाराक अभिनंदन करूंक सोदता की आमी पळयतात आयज आमदार साहेबाचे जे मांद्रे मतदारसंघात जे काम आसा ते बऱ्यापैकी चल्लेले आसा. आणि मेन म्हणजे जे बारीकले बारीक जे सामान्य जी जनता आसा आमी म्हणटात ते अंत्योदय अशा प्रत्येक अंत्योदयाच्या तळागाळात वचून ते आयज काम करतात. प्रत्येक सामान्य मनशाचे कागाळे जे कितें आसात ते आयकतात आणि त्यांच्या कडेन पावपाचो आयज प्रयत्न करतात. खरोखर म्हाका दिसता आयज तांकां आमी सगळ्यांनी ताळे वाजोवन तेंचें आयज अभिनंदन करता. सागर बाब एक प्रश्न करता. ह्याच्या पयलीं हांगा ह्या मतदारसंघान मुख्यमंत्री जावन गेले, आमदार जावन गेले, हांचे कडेन कित्याक जावंक ना? हो जेन्ना भटजीन आमच्या निदर्शनात हाडले तेन्नाच हांवें तांकां सांगलें कितें भटजी म्हटल्यार हेच्या पयलीं आमकांय खबर नासलें की हांगा देवस्थान आसा आनी इतलीं वर्सां पासून 250 वर्सां म्हणजे कितलेशे पिडये गेले आसतले. तुमी इमॅजीन करा. त्याचा ते 250 वर्सां पासून तेंचे जे पुरोहीत आहात जाणटे आसात ते ह्या देवाची सेवा करतात. आणि खंय तरी तांकां अशें कितलें दिसतालें की खंय तरी आपले खंय तरी देव उजवाडात येवपाचो इतके आपूण देवस्थानाची सेवा करता, पालये गांवाची देवस्थानाची सेवा करता, ते एक मनात खंय तरी तेंच्या शल्य जे असले ते सदांच तांकां सतायताले. हेच्या पयलींच्या राजकारणा कडेन तेंच्यांनी प्रपोजल घातलेलो पण ते अनफॉर्च्युनेटली तांकां ते करपाक जावंक ना. आणि खरोखरच आमी म्हणटा पंचायत मंडळ आणि आमदार साहेब आमचे हे भाग्य की भटजी सारखे जे आयज सगळ्या देवस्थानाचे आयज पूजा करता आनी तेंचो जो ब्राह्मण आसा तेंचे काम करपाचें आयज आमकां खंय तरी एक काम करपाची संधी मेळलेली आसा. आमी म्हणटा हे आमचें भाग्य खरोखरच. काम तुमच्या हस्ते जाता. मुख्यमंत्री जावन गेले, आमदार जावन गेले या मतदारसंघान, ॲप्लिकेशनां दिल्या खंय पण कांयच जालें ना. कितें सांगूंक सोदता? आयज हांगासर आमी पालये गांवान आहात आनी मोरेश्वर भटजी जे हे गांवचे भटजी आनी सगळे म्हणटात ते देवकार्य सगळे तेंच्या हातींतल्यान जातात. आनी ते कितले फावटी म्हाका दिसता म्हाज्याच ऑफिसान गेले 3 म्हयने तेंच्यांनी कंटिन्युअसली
एप्रोच केल्लो आमचो सागर तिळवे तांकां घेवन येयलेलो. परत आमी हांगासर देवळान मेळ्ळे तेन्नाय तेंच्यांनी खूब फावटी सांगलें की कितलींशींच वर्सां जालीं ब्राह्मण देवस्थानान हांगासर लायट ना. आनी म्हाकाय सरप्रायझींग दिसलें, घरांनी लायट नासता आनी आमी दितात बरें आहा, देवूच काळोखान रावात जाल्यार आमकांच खंयच्या म्हणजे आमी जर इतलो डेव्हलपमेंट करता आनी देव जर काळोखान दवरीत जाल्यार देवाचे आशिर्वाद आनी आमकां कशे मेळटले. हे जेन्ना सागरान सांगलें तेन्ना डेफिनेटली म्हटलें बेगिनाक बेगीन आमी हो फॉलोअप करया. खंय मातशे टेक्निकल इश्यूज आसले डिपार्टमेंटांनी ते आमी आउट ऑफ द वे वचून ते सॉल्वूय केले. आनी जे कॉस्टिंग आहा ते आमी पर्सनली बेर करून ह्यो लायट हांगासर ब्राह्मण देवस्थानाक हांगासर पालये गांवांत जे तेंची इच्छा आसली कितल्याशाच वर्सांची ती आमी पूर्ण केली. आयज खरेंच बरें दिसता आनी म्हाका दिसता तेंचे आशिर्वादूय आमच्या सगळ्यांचेर आसतले, कित्याक आयज सरपंच आहा, पंच मेंबरूय सगळीं आहात, पंचायतीचेर आसचे. आनी एक खरी बरी गोश्ट की म्हाजी मिसेस सिद्धी आरोलकर हिंचा आयज वाडदीस आनी त्या वाडदिसा निमित्तान तेच्या हातींतल्यान हें इनॉग्रेशन जालें. परत एकदा हांव इतलेंच सांगूंक सोदता, जेन्ना जेन्ना गांवचें डेव्हलपमेंट आसता तें आमी सदांच चिंतूंक जायना की मेजर व्हडले डेव्हलपमेंट कितें आहात, म्हणजे व्हडले व्हडले प्रोजेक्ट्स कितें आहात तेचेर डेफिनेटली फोकस करपाक जाय, कित्याक डेव्हलपमेंट जायत आसता. पूण बारीक बारीक इश्यूज आहा जे अशे लायटीचे इश्यूज आहा, लायट पावर सप्लाय पावोंक ना खंयच्या घरान, खंयच्या देवस्थानात उदीक पावोंक ना, इतर रस्ते पावोंक ना, हे बारीक बारीक इश्यूज आहा. हे जेन्ना सॉल्व करतले तेन्नाच खंय तरी सामान्य मनशाक आमचेर विश्वास बसतलो आनी हे सरकाराचेर विश्वास बसतलो. आयज डिपार्टमेंटान इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान बऱ्यापैकी काम केल्लें आहा. आपले जे जबाबदारी तांकां आमी दिल्ली तेंच्यांनी बरे भशेन हातीन घेतलेली आहा आनी पूर्ण केल्ली आसा. अशेंच तेंचे सहकार्य सगळ्या आमचे जनतेचेर आसचें. आनी म्हाका दिसता हे सरकारान ज्या सरकारान आमचो चीफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर आहा आनी सगळे मंत्रीमंडळ आहा, बारीक बारीक सामान्य लोकांक सगळे सोय सुविधा दिवपाक पूर्णपणे समक्ष आहा. आनी म्हाका दिसता येणाऱ्या काळान खुबशे डेव्हलपमेंट जातले जे मतदारसंघा खातीर आमच्या ल्हान भुरग्यां खातीर म्हणजे फ्युचर म्हणटात नेक्स्ट जनरेशन आमच्या म्हणटात तशें तांकां बेनिफीट जातले. परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद आनी म्हाका दिसता भटजींचे आनी तेंचे एंटायर कुटुंबाचे आमचेर आशिर्वाद आसचे इतलेंच मागता. देव बरें करूं. भटजी, गेल्या कित्येक वर्षापासून इथे वीजची सोय नव्हती, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज स्थानिक आमदारने तुम्हाला हे सगळं उपलब्ध करून दिलं आहे. हा भाग जंगल, पूर्णतः जंगल, आणि या ठिकाणी वस्ती नव्हती. त्याच्यामुळे इथे लाईट येण्याचं असं काय मोठं नाही. हे देवस्थान होतं फक्त, घर वगैरे इथे काही नाही. त्याच्यामुळे लाईट इथे आली नाही. माझं हे आणि जे आम्ही प्रयत्न केले ते अपुरे पडले असं म्हणतो. नाही, याआधी इथे स्थानिक आमदार जाऊन गेले, मुख्यमंत्री जाऊन गेले, आमदार होऊन गेले, सोपटे झाले, पारसेकर झाले आणि खूप जण झाले, पण त्याच्या ह्याच्यात ते घडलं नाही. योग आल्याशिवाय कामं होत नाही हे म्हणण्यासारखं आहे. आज स्थानिक आमदार जीत आरोलकर करून देतोय, काय सांगाल याबद्दल? त्यांच्यानी केलेल्या कार्याची पोच पावते लोक देतात आणि अशी त्यांना मिळत राहू. आज या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की आमचे जे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे लाईनमन आहेत त्यांच्यानी या ठिकाणी पावसात भर त्यांच्या डिपार्टमेंटाचा फोन आल्यानंतर अस्सल पाऊस लागत होता आणि त्या पावसात त्यांच्यानी आम्हाला इथे लाईट पोचून दिली. त्याबद्दल स्वतःच्या ऋणी मी त्यांचा आहे. आणि त्याचप्रमाणे सगळे ते आमचे नको इथले. त्याचप्रमाणे सगळ्यांना इथे जमलेल्या सगळ्यांना मी मोठं काय सांगू शकत नाही, पण सर्वांना नमस्कार करतो आणि सर्वांना. मी दत्तगुरू केळकर, हे आमचे बाबा मोरेश्वर केळकर. इथे नाही ते आता रेकॉर्ड करतो. बरीच वर्ष त्यांनी सांगितल्याप्रमाणे मलाही माहिती नव्हतं, माझं तेवढं वय पण नाही आहे. जवळजवळ 250 वर्ष असं त्यांनी म्हटलं की त्या मनाने खूप आतला भाग आहे. तुम्ही बघितलं असणार की किती वेळ चालावं लागतं वर. ही जी आधी जी वाट आहे जी कोणाकोणाच्या भाटामधनं आहे ती बरीच वर्णावर्णांची आहे, त्यामुळे अजून जास्त वेळ लागत होता. पण हा एक कॉमन काय अंडरस्टँडिंग ठेवून सगळ्यांनी एक वाट त्याला सुदृढ केली आणि इथपर्यंत आम्ही पोचलो. खरा मुख्य प्रश्न होता लाईटचा, तो बरीच वर्ष बाबांनी किंवा आमदारांनी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केला सॉल्व्ह करण्याचा आणि आज इथे आपण बघतो ही लाईट इथे आलेली. त्याबद्दल ह्या सगळ्यांचे खास करून आज त्यांचा वाढदिवस पण आहे, त्यांच्या मिसेसचा, आमदार आणि सगळे पंचमंडळ पंचायत मंडळ या सगळ्यांचे आभार मानतो मी मनपूर्वक.
धन्यवाद. लायटीच्या इनागुरेशनाक उपस्थित आमचे MLA तसेच त्यांची अर्धांगिनी सिद्धी यारोलकर आणि आमचे सगळे पंच मेंबर आणि तुम्ही सगळे उपस्थित हांगा आसलेले ग्रामस्थ खुबशे वर्सां सांगल्या प्रमाणे आमच्या मोरेश्वर भटजींनी की लायट देव हांगा काळोखात आसले तर त्यांचे हे स्वप्न आज जी थंय साकार केल्ले आसा तर हांव खरेंच भाईक थँक्स म्हणटा आणि हेच्या फुडें आमची अशीच कामां गावात आम्ही खुबशे फायदे हे केले आसता ते तेंच्यांनी फॉरवर्ड करचे अशें तांकां विनंती करता आनी ह्या इनॉग्रेशना बद्दल तुमकां सगळ्यांक शुभेच्छा दिता. सगळ्यांक उपस्थित सगळे मान्यवर आणि पंचायत मंडळ सगळे पालये पंचायतीचे मोरेश्वर भटजी आसा आमचे पालयेचे तेंचे कुटुंब आणि हांगा उपस्थित सगळे आमचे पालयेचे ग्रामस्थ सगळ्यांचे ह्या प्रोग्रामाक हातभार लायलो. आयचो जो प्रोग्राम आसलो लायट मेळ्ळी ह्या देवाक जे आज सगळ्यांनी सांगलेले आसा की ब्राह्मण देवस्थान भटजींचे खूप वर्साच्यान लायट नासली हांगा. म्हाका अशें दिसता की 250 वर्सां तेंचे देव आसा हांगा आनी तेंच्यांनी कितल्या जाणांक सांगलें आसतलें जशें तेंच्यांनी सांगलां की कितल्या जाणांक तेंच्यांनी रिक्वेस्ट घातली आसतली. अशें पॉसिबल नासलें अशें केन्नाच जावचें ना पूण कोणी तितले एफर्ट्स घेवंक ना. सो इतलो डिस्टन्स चलपाचो हांगाच लायट ना अशी ना पूण वाटेर पसून 600-700 मिटर आमी आतां चलत आयली भितर आनी हांगा देव आसा चलत येवपाक पासून त्रास जाता न्ही हांगा मेरेन कित्याक सगळो काळोख आसा आनी सगळें रान आसा हांगा झाडां आसात. सो भितन एकदम रिमोट एरियेन हे देव आसा जाल्यार आयज म्हाजो वाडदीस आनी त्या निमतान म्हाका एक सत्कर्म बरें कार्य करपाक मेळ्ळें हांगा तेचें उक्तावण करून आणि म्हाका हांव खरें सांगपाचें म्हणल्यार हांव ह्या गांवांतली चेडूं आसल्या कारणान हांव भटजीन ल्हान आसतना पासून आमचे गणपतीचे आमचे सगळे पुजा काल आमच्या नागपंचमीच्या हांगा पुजा आसली तेन्ना पासून भटजी आसले आणि म्हाज्या हातीन हें काम करपाची म्हाका हें मेळ्ळो चान्स मेळ्ळो तेच्या बद्दल म्हाका खूब बरें दिसता आणि ते म्हाजे बड्डे दीस जाले तेच्या खातीर आनीक बरें दिसता आणि पंचायतीचो खूब हातभार लागलो आमकां हांगा मेरेन लायट हाडपाक. सो पंचायतीचे पासून खूब आभार आणि ग्रामस्थ सगळे हांगा उपस्थित आसा आयज हेका लायट दिवपाक देवाक जाल्यार तेंचे सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच. तशेंच ॲडवोकेट सिद्धी यारोलकर तशेंच पंच सदस्य सागर तिवरे राधा परब रंजना परब आणि मोरेश्वर भटजी तसेच उपस्थित हांगासर गांवांतले ग्रामस्थ आयज खूब बरें दिसता की ब्राह्मण देवस्थानाक आमकां खूब वर्सां लायट नासलेली आनी आयज MLAच्या सहकार्यान तशेंच पंचायतीच्या सहकार्यान आमकां लायट मेळ्ळी आसा आनी हांव MLA थँक्यू म्हणूंक सोदता की आमकां खूब वर्सांच्यान लायट नासली ती आयज गावली आनी सगळ्यांक शुभेच्छा दिता.